राज्यात सध्या भीषण पाणी टंचाईचं सावट आहे? पाणी टंचाईचं सावटावर या ठिकाणी आपण पाहिलं असेल की धरणामध्ये जवळपास 30%, काही ठिकाणी 35%, काही ठिकाणी 20% अशा पद्धतीनं पाणीसाठा असल्यामुळे उपलब्ध साठ्यामध्येच आपल्याला पाणी टंचाईवर या ठिकाणी मात करायची आहे। आणि राज्यस्तरीयवर असेल किंवा जिल्हास्तरीय तालुका स्तरावर आम्ही पाण्याच्या टंचाई आराखड्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि मागच्या काळामध्ये जे झालेलं पर्जन्यमान आहे ते इतर वर्षांपेक्षा कमी झाल्यामुळे आपल्याला ह्याच पाण्यासाठ्यामधून पुढच्या काळामध्ये या टंचाईवर मात करायची आहे। आणि मला खात्री आहे की जनता याला सहकार्य करेल, कारण की साठा हा नवीन आपण उपलब्ध करू शकत नाही, ज्या साठ्यामधूनच आपल्याला पाणी पुरवठा करावा लागतो। म्हणून मला जिथे जिथे रिपोर्टिंग आले की टंचाई आराखड्यामध्ये कुठे विहीर अधिकृत करायची, कुठे TPSW करायचं आहे, कुठे तात्पुरतं करायचं आहे, शेवटी नाहीच पर्याय राहिला तर टँकर द्यायचा आहे, अशा सगळ्या सूचना आपण खाली दिलेल्या आहे। प्रांत लेवलला आपण या ठिकाणी टँकर लावण्याचे अधिकार दिलेले आहे। जनतेला काय आव्हान? जनतेला हेच आव्हान आहे की पाणी काटकसराने वापरा। ज्या ग्रामपंचायतीला आपण रोज पाणी देतो आहे ते 1 दिवसावर द्या, जिथे 1 दिवसावर देतात तिथे 2 दिवसावर द्या। आणि जिथे तुट्या बसवल्या नसतील, काही काही गावांमध्ये नदीकाठच्या गावांना तुट्यासुद्धा बसवलेल्या नाही, तुट्या बसवा। आणि जेवढं पाणी आहे ही राष्ट्राची संपत्ती आहे, ही काटकसरीनं वापरा आणि येणाऱ्या टंचाईला आपण सगळ्या मदत करा, असं जनतेला आणि लोकप्रतिनिधींना मी या ठिकाणी आवाहन करतो। राजकीय प्रश्न आहे। शरद पवार म्हटले आहे फडणवीसांना उद्देशून की पक्ष जोडायला अक्कल लागते मात्र तोडायला अक्कल लागत नाही। हे बघा, आता जे झालं आहे, अक्कल काढणे नाही काढणे हे मोठ्या लोकांच्या गोष्टीमध्ये मी पडत नाही, पण शेवटी आता लढाई सुरू आहे। लढाईमध्ये आता निकाल यायचे 4 जूनला तयारी सुरू झालेली आहे। त्यामुळे असं करण्यापेक्षा ज्याने त्यांनी आपली शक्ती वापरावी। आणि घोडा मैदान दूर नाही आहे, दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा भाई। नाना पटोले म्हणतात की महाविकास आघाडीच्या 37पेक्षा जास्त जागा येतील। त्यांच्याकडे फार मोठी माहिती असेल, मला माहीत नाही बा।